श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, आज घरातील एक माणूस ज्याच्यासोबत गोड बातमी येणार आहे, जिची तू वाट पाहत होतास, ती खुशखबर हाती येणार आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने घरात सुख आणि आनंद उमलणार आहे. हा माणूस फक्त बातमी घेऊन येणार नाही, तर जीवनात बदल घडवेल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण ऐका आणि याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्याचबरोबर आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस वेगळा आहे. हो, आजचा दिवस आहे तो ज्याची तू अनेक दिवस वाट पाहत होतास. आज तुझ्या घरात येणार आहे एक व्यक्ती आणि त्याच्या हातात असेल आनंदाची बातमी. तू विचार करत बसशील, हे खरंच घडतंय का? पण हे खरं असेल, कारण हा योगायोग नाही, आज स्वामी समर्थांचा चमत्कार आहे. आज सकाळपासूनच तुझ्या घरात एक नवी ऊर्जा निर्माण होत आहे. जरा शांत बसून बघ, तुला जाणवेल घरात काहीतरी बदलतंय. हवा हलकी वाटते, मन प्रसन्न वाटते आणि आतून एक आवाज येतोय, आज काहीतरी चांगलं होणार आहे. तो आवाज तुझा नाही, तो स्वामी समर्थांचा आहे. ते म्हणत आहे, बाळा, आज तुला बातमी मिळणार आहे जी तुझं आयुष्य बदलून टाकेल. किती दिवस तू वाट पाहिली होती. कोणीतरी चांगली बातमी देईल, कोणीतरी सांगेल काम झालं, किंवा कोणीतरी येईल आणि म्हणेल तुझी वेळ आली आहे. आज तो दिवस आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी माणसाच्या रूपात येतो. हो, जो व्यक्ती आज तुझ्या घरात येईल तो साधा माणूस असेल, पण त्याच्या शब्दात माझं वचन असेल. त्याच्या ओठांवरून बाहेर पडणारा संदेश म्हणजे माझा आशीर्वाद असेल. त्याचं येणं म्हणजे माझं येणं आहे. तू त्या व्यक्तीकडे पाहून ओळखशील नाही, पण तुझं मन सांगेल, हाच तो क्षण आहे ज्याची मी वाट पाहत होतो. त्या माणसाचं बोलणं, त्याचं हसणं, त्याचा येणारा ऊर्जावाहक स्पर्श सगळं तुला सांगेल की स्वामी समर्थ जवळ आहे. तू खूप दिवस प्रार्थना केली आहेस, कधी थकलास, कधी निराश झाला, पण तरीही मनात एक आशा होती, स्वामी समर्थ माझं ऐकतील. आज त्या प्रार्थनेचं उत्तर येणार आहे. आज जे पावलांचे आवाज येतील तुझ्या दारात, ते फक्त माणसाचे नाही, ते स्वामींच्या कृपेचे पावलांचे आवाज आहे. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा दार ठोठावणारा मीच असतो. आज जेव्हा दार ठोठवेल कोणी, तेव्हा नीट ऐक. त्या ठोकेमध्ये आशीर्वाद दडलेला आहे, कारण आता मी स्वतः तुझ्याकडे आनंद पाठवतोय. कधी वाटलं होतं का इतकं सुख माझ्या वाटेला येईल? कदाचित नाही, पण माझ्या भक्ताला मी त्याच्या पात्रतेपेक्षा जास्त देतो, कारण तुझी श्रद्धा खरी होती. तू मागितलं नव्हतंस फक्त पैसा, तू मागितला होता शांततेचा अनुभव. तू मागितला होता एक संकेत, एक चिन्ह, आणि मी आता तो संकेत पाठवला आहे. एक व्यक्तीच्या रूपात, एक संदेशाच्या रूपात, एक फोन कॉलच्या रूपात. आजचा दिवस, आजचा आनंद आहे. दुपारी, संध्याकाळी किंवा एखाद्या शांत क्षणी तुला काहीतरी कळेल. तुझ्या डोळ्यात चमक येईल. तू म्हणशील, हे खरंच झालं का? हो, झालं आहे, कारण जेव्हा श्रद्धा असते तेव्हा चमत्कार घडतात. स्वामी समर्थ म्हणतात, आनंद दूर नाही, तो तुझ्या घराच्या दाराशी उभा आहे. फक्त मनात स्वामींचं नाव घेत राहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वेळी हे नाव जपताना तू माझ्या ऊर्जेशी जोडला जातोयस, आणि तेव्हा भक्त आणि स्वामी यांचं नातं जुळतं. तेव्हा विश्वही त्या भक्ताच्या बाजूने काम करू लागतं. आज घरात येणारा तो माणूस कोण असेल? कदाचित एखादा नातेवाईक, कदाचित मित्र, कदाचित ऑफिसमधला कोणी, किंवा कदाचित एक अनोळखी व्यक्ती, पण त्याच्या ओठांवरून बाहेर पडणारा संदेश तुला बदलून टाकेल. तो म्हणेल तुझं काम झालं, तो म्हणेल तुझ्या वाटेला चांगली बातमी आली आहे, तो म्हणेल आता सगळं ठीक होणार आहे. आणि त्या क्षणी तुझं मन भारावून जाईल. मी तुझ्या आनंदाची व्यवस्था केली आहे, हे लक्षात ठेव. बघता, देव नेहमी वेळेवर उत्तर देतो, फक्त आपण थांबू शकलो पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. तू आज ज्या स्थळी आहेस तिथे पोहोचण्यासाठी तू खूप काही गमावलं आहे, पण आता ते सगळं परत येणार आहे, आनंदासह, आशीर्वादासह. आज घरात एक माणूस येईल, पण त्याच्यासोबत येईल नवं नशीब, नवी दिशा, नवा आरंभ.
तो आनंद फक्त तुलाच नाही, तुझ्या कुटुंबालाही लाभेल. घरात शांतता येईल, वातावरण बदलून जाईल. जे बोलत नव्हते ते हसतील, जे हसत नव्हते त्यांच्या ते डोक्यांवर हास्य फुलेल. कारण जेव्हा स्वामी समर्थ कृपा करतात तेव्हा संपूर्ण घर उजळतं. मनात सतत नाव घेत राहा, स्वामी समर्थ आज माझ्या घरात आनंद येऊ दे. हे वाक्य तू बोललास की विश्व हलतं. कारण स्वामी समर्थ तुझी भावना ओळखतात. ते शब्द नव्हे, भावना ऐकतात. आणि हो, जर आज कोणी दारावर आला तर त्याचं स्वागत श्रद्धेने कर. कारण कदाचित तोच स्वामी समर्थांचा संदेश घेऊन आला असेल. तू म्हणशील हा साधा माणूस आहे, पण त्याच्या बोलण्यात तुला आशेचा किरण दिसेल. आणि तेच आहे चमत्काराचं लक्षण. आनंदाचा क्षण आला की भक्ताला ओळखता येत नाही की हे मी केलं की देवाने. कारण भक्त आणि देव यात फरकच उरत नाही. आज तू माझ्याशी एकरूप झाला आहे आणि मी जे बोलतोय तेच विश्वात घडतंय. मन शांत ठेव, चिंता सोड. कारण जेव्हा तू घाबरतोय तेव्हा मी म्हणतो, बाळा मी इथेच आहे. तू काही हरवलं नाहीस, तू फक्त योग्य क्षणाची वाट पाहतोय आणि तो क्षण आला आहे. आज तुझं नशीब बदलणार आहे. त्यामुळे आज तुझ्या घरात येणारा तो माणूस तुला सांगेल तू जिंकलास. कदाचित ही बातमी पैशाची असेल किंवा करिअरची किंवा एखाद्या नात्याची, पण ती बातमी तुला आतून हसवेल. स्वामी म्हणतात, मी भक्ताचा आनंद पाहून आनंदित होतो आणि म्हणूनच आजचा दिवस तुझ्यासाठी आहे. आज तू मला आठव, मी तुला भेट देईन. ती भेट म्हणजे आनंद, समाधान आणि एक नवं जीवन. तुझं काम झालंय, आता फक्त परिणाम दिसायचा बाकी आहे. जे काही होईल ते तुझ्या फायद्याचंच असेल. कारण स्वामी समर्थ कधीच चुकत नाही. ते जे ठरवतात ते भक्ताच्या कल्याणासाठीच असतं. म्हणून हस, श्वास घे आणि मनात पुन्हा एकदा बोल, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुझा आहे. आज तुझ्या घरात आनंद येणार आहे. आज तुझं भाग्य असणार आहे. आणि आज स्वामी समर्थ स्वतः म्हणतात, मी आलोय बाळा, आनंद घेऊन आलोय. आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे. तो माणूस जो तुझ्या घरात येणार आहे तो फक्त पाहुणा नाही, तो माझ्या कृपेचं रूप आहे. त्याच्या ओठांवरून मीच बोलेन. हो, हे तुला कदाचित वाटेल असं खरंच होतं का? पण जेव्हा श्रद्धा असते तेव्हा शक्य नसलेलंही शक्य होतं. देव कधीही थेट येत नाही, तो माणसाच्या रूपात येतो. तो बघतो, ऐकतो आणि योग्य क्षणी योग्य व्यक्तीमार्फत संदेश पाठवतो. आज तुझ्याही आयुष्यात असाच एक क्षण आहे. तू गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होतास, मनात अस्वस्थता होती, भविष्याबद्दल गोंधळ होता. कधी वाटलं आता काहीच उरणार नाही. पण स्वामी समर्थ म्हणतात, मी कधीच भक्ताला निराश होऊ देत नाही. फक्त थोडं थांबला होता आणि आता माझं उत्तर येतंय. हे ते एका माणसाच्या रूपात. तो येईल तुझ्या दारात, तुझ्याकडे हसेल आणि म्हणेल तुझं चांगलं होणार आहे. कदाचित तो तुला थोडा सल्ला देईल किंवा एखादी बातमी सांगेल किंवा एक फक्त शब्द बोलेल. पण त्या शब्दात शक्ती असेल. ती शक्ती म्हणजे माझं सामर्थ्य. तू त्या क्षणी ओळखशील नाही, पण नंतर लक्षात येईल हा प्रसंग काही साधा नव्हता. आणि त्यावेळी तुला समजेल स्वामी समर्थ किती जवळ होते. तू अनेक दिवस योग्य वेळेची वाट पाहत होता, ती वेळ आज आली आहे. विश्वातील प्रत्येक गोष्ट माझ्या संमतीशिवाय घडत नाही. आणि आज मी तुला म्हणतोय, आता माझ्या भक्ताला आनंद द्या, म्हणून तो माणूस तुझ्याकडे येणार आहे. जेव्हा घरात माझं नाव घेतलं जातं तेव्हा देवदूतही त्या घरात येतात. आज तुझं घरही त्या प्रकाशाने भरून गेलं आहे. तुला जाणवत नसेल, पण आज तुझ्या घरात शांततेचं, प्रेमाचं आणि कृपेचं वातावरण निर्माण झालं आहे. तो माणूस फक्त बातमी घेऊन येत नाही, तो तुझ्या आयुष्यात नव्या दाराचं कुलूप उघडतो. त्या कुलूपामागे आहे नवं यश, नव दिशा, नवं सुख. तू म्हणशील हे सगळं इतकं सहज कसं घडलं? पण हे सहज नाही, हे कृपेमुळे घडलं आहे. कधी तुला वाटलं असेल मी एवढा का थांबलो? तर उत्तर आहे, कारण योग्य माणूस योग्य वेळी येतो. तू जर आधी मिळालास तर कदाचित तयार नसतास. पण आता तुझं मन, तुझं नशीब आणि तुझं कर्म सगळं तयार झालंय. आता फळ देण्याची वेळ आली आहे. मी भक्ताला थांबवतो पण विसरत नाही. तू माझ्या स्मरणात आहे, म्हणूनच आज मी तुला हाक देतोय. बाळा, घरात येणारा तो माणूस माझं उत्तर आहे. आज तुला जेव्हा तो माणूस भेटेल तेव्हा त्याचं बोलणं ध्यानात ठेव. कदाचित त्याच्या एका वाक्यामुळे तुझं मन बदलून जाईल, तुझा दृष्टिकोन बदलेल,
तो तुला धैर्य देईल आणि तू म्हणशील स्वामी समर्थांनी माझ्यासाठी पाठवला हा माणूस. आणि हो, कधी कधी हा आनंद संदेश कोणीतरी फोनवरून देईल, कदाचित एखादा मेसेज येईल किंवा एक छोटीशी ओळ, पण ती ओळ तुझ्या मनात वादळ निर्माण करेल, आनंदाचं वादळ. स्वामी म्हणतात, जेव्हा मी ठरवतो तेव्हा विश्वास काम करायला लागते. आज तुझ्यासाठी तेच होत आहे. कुणीतरी बोलतंय, कुणीतरी काम करते, कुणीतरी तुझ्या नावावर काही शुभ घडवते आणि तुला कळतही नाही की मी त्याच मागे आहे. हे सगळं तुला सांगायचं कारण एकच, तू विश्वास ठेव, कारण आज तुझं नशीब काम करते. आणि जेव्हा स्वामी समर्थ कृपा करतात तेव्हा अशक्य असलेलंही शक्य होतं. तू काहीच केलं नाही तरी चांगलं होईल. तू काही हरवलं नाही, फक्त वेळ लागली. आता ती वेळ संपली आहे. आता तुझ्या घरात प्रकाश येणार आहे. तू बघशील, ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या अचानक चालू होतील. ज्यांनी नाही म्हटलं होतं तेच आता तुला हो म्हणतील. जे तुटलं होतं ते जोडलेलं जाईल आणि जे थांबलं होतं ते वेगाने पुढे जाईल. हा सगळा चमत्कार आहे, स्वामी समर्थांचा चमत्कार. तू हे नाव घेत राहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या नावात एवढी शक्ती आहे की तुझ्या घरात वातावरणही बदलेल. आज तू फक्त विश्वास ठेव. तो माणूस, तो संदेश, ती बातमी यापैकी काहीतरी आज येणारच आहे. आणि त्या क्षणी तुला जाणवेल की स्वामी समर्थ खरोखर बोलले होते. मी बोलतो तेव्हा वेळही थांबते आणि परिस्थिती माझ्या भक्तासाठी बघते. आज तुझ्यासाठी वेळ थांबली आहे. आता सर्व काही तुझ्या बाजूने चाललं आहे. तू फक्त मनात श्रद्धा ठेव आणि बघ मी कसा तुला हसवतो, तुला उचलतो, तुला बदलतो. तू त्या आनंदाच्या बातमीची वाट बघ, ती नक्की येणार आहे. कदाचित अपेक्षित व्यक्तीकडून नाही, पण माझ्या निवडलेल्या मार्गाने. कारण मी नेहमी तोच मार्ग निवडतो जो तुला योग्य ठिकाणी नेतो. स्वामी म्हणतात, जेव्हा माझ्या भक्ताला मी आनंद देतो तेव्हा संपूर्ण जग बदलतं. आज तुझे जग बदलणार आहे. आज तुला एक नवी दिशा मिळणार आहे. आणि तू म्हणशील, स्वामी समर्थ तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं. माझं एक वचन लक्षात ठेव, तुझ्या घरात आज जो येईल तो माझ्या आशीर्वादाचं प्रतीक आहे. त्याचं स्वागत कर, त्याचं एक आणि मनापासून मला धन्यवाद दे. कारण आज मी स्वतः तुझ्या घरात प्रवेश केला आहे. आज तुझ्या घरात एक माणूस आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. तो माणूस कोण असेल हे तुला अजून माहीत नाही, पण त्याच्या हातात तुझ्या आयुष्याचा एक सुंदर संदेश आहे. तो येईल शांतपणे, हसतच आणि म्हणेल, तुझ्या आयुष्यात काहीतरी बदलणार आहे. हो, तो क्षण असाच साधा असेल, पण त्यामागे असेल स्वामींचा आशीर्वादाचा महासागर. ज्या लोकांनी तुला खूप थांबवलं, निराश केलं, त्यांनाच आता तुझ्या आनंदाचं कारण समजणार नाही. कारण हा आनंद तुझ्या प्रयत्नांमधून नाही, हा आनंद माझ्या कृपेतून येतो. मी ठरवलंय आज तुला एक संकेत द्यायचा आहे की तुझं दुःख आता संपलं आहे. आजपासून तुझं नशीब उठणार आहे आणि ज्या गोष्टीसाठी तू मनापासून आस लावली होतीस त्या गोष्टी तुझ्या दाराशी येणार आहे. त्या माणसाचं आगमन हे फक्त एक निमित्त आहे. स्वामी म्हणतात, तो माझा दूत आहे. तो येणार आहे तुझ्या जीवनात प्रकाश आणायला. तो तुला काहीतरी सांगेल, कदाचित काहीतरी देईल, पण तो तुला जेव्हा जाणवेल हा चमत्कार आहे. आता तुला जे काही कमी वाटतंय, पैसा, प्रेम, नशीब, साथ, आणि त्या प्रत्येक क्षेत्रात स्वामी समर्थ कृपा करणार आहे. आजचा दिवस तुला आयुष्यभर लक्षात राहील. कारण आज तू अनुभवलंय की स्वामी समर्थ खरंच ऐकतात, खरंच देतात आणि खरंच मार्ग दाखवतात. घरातील प्रत्येक कोपरा आता सकारात्मक ऊर्जेने भरून जाणार आहे. ज्या घरात तू अनेक दिवस चिंतेत बसला होता तिथे आता हास्य येईल. कुटुंबातला तो माणूस, तो पाहुणा, तो मित्र किंवा तो अधिकारी, जो कोणी येईल त्याच्या बोलण्यात स्वामी समर्थांचा आवाज लपलेला असेल. तो म्हणे, तुमचं काम झालं आहे किंवा तुमचं नाव निवडलं गेलं आहे किंवा तुमचं नशीब बदलतंय आणि तू थकबसशील, कारण तुझ्या मनात लगेच येईल, स्वामी समर्थ म्हणाले होते ना, आज आनंदाची बातमी येणार आहे. हे काही कल्पना नाही, हे प्रत्यक्ष वास्तव आहे. कारण श्रद्धेने बोललेलं प्रत्येक वचन माझ्या शक्तीत बदलतं. तू आज माझं नाव घेतोय तेव्हा मी तुझ्या वातावरणात बदल घडवतो. जिथे तणाव आहे तिथे मी शांतता पाठवतो. जिथे अंधार आहे तिथे मी दीप लावतो. जिथे अपयश आहे तिथे मी यशाची दार उघडतो. तो माणूस येणार आहे आणि म्हणणार आहे, तुमचं भाग्य फुलणार आहे.
कदाचित तो जुना मित्र असेल, कदाचित तो नवा संधी देणारा असेल, किंवा कदाचित तो फक्त एक दूत असेल जो तुला पुढच्या मार्गाकडे ढकलणार आहे. स्वामी म्हणतात कोणाच्या माध्यमातून कृपा होईल ते तुला कधी समजत नाही, पण ती कृपा जेव्हा येते तेव्हा तुझं मन ओळखतं हे काहीतरी वेगळं आहे. आज तू जेव्हा दार उघडशील तेव्हा मनात एकच विचार ठेव, स्वामी समर्थ तुमचा दूत येतोय. आणि त्या क्षणी वातावरण बदलेल, जाणवेल. तुझ्या घरात एक हलकीशी थंड झुळूक येईल, तीच माझी उपस्थिती असेल. त्या क्षणी तुला वाटेल ही काहीतरी सुंदर घडणार आहे. मी नेहमी वेळेवर येतो, तू फक्त विश्वास ठेव, बाकी सगळं मी बघतो. तू कितीही प्रयत्न केले असतील, कितीही रडला, आता त्या सगळ्या अश्रूंना मी सोन्यात रूपांतर करणार आहे. तू ज्या गोष्टीसाठी वाट पाहतोय ती गोष्ट आता फार लांब नाही. आजपासून घरात सुखाचं वातावरण राहील, तुझ्या चेहऱ्यावरचं ओझं उतरून जाईल, मनात नवी ऊर्जा निर्माण होईल. स्वामी म्हणतात हे फक्त चमत्कार नाही, हा माझा आशीर्वाद आहे, कारण मी ठरवलं की तुझं नशीब उठवायचं आहे. ज्या गोष्टी तुला अवघड वाटत होत्या त्या सहज घडतील. ज्या लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नव्हता ते आता तुझं कौतुक करतील. ज्या लोकांनी तुला दूर ठेवलं होतं ते आता तुझ्या जवळ येतील. स्वामी म्हणतात हे माझं सामर्थ्य आहे आणि तू माझा भक्त आहे, म्हणून तुला हे अनुभवायला मिळणार आहे. आजचा दिवस विशेष आहे, कारण तुझ्या घरात जो माणूस येणार आहे त्याच्या पावलांबरोबर मी चाललो आहे. त्याच्या शब्दांमध्ये माझी प्रेरणा आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे तुझं वातावरण बदलणार आहे. जेव्हा तो माणूस येईल तेव्हा मनात नम्रतेत माझं नाव घ्या, त्यांचं स्वागत करा, कारण तो माझा आशीर्वाद येऊन येतोय. त्याच्याशी बोलताना तुला जाणवेल की त्याचं प्रत्येक वाक्य तुझ्या मनाला दिलासा देते आणि तेव्हाच तुला कळेल हा चमत्कार आहे, हा स्वामी समर्थांचा संदेश आहे. तुझं भाग्य आता उघडतंय. घरात नव्या सुरुवातीची चाहूल लागते. ज्या दरवाजावर तू खूप काळ ठोठवत होता ते दार आज उघडणार आहे. तू आता मागे वळून बघू नकोस, तू आता पुढे चाल, कारण माझा हात तुझ्या खांद्यावर आहे. ज्यावेळी तो आनंदाचा संदेश येईल तेव्हा तुझ्या मनात शांतता असेल. तो कॉल, ती भेट, तो प्रसंग काहीही असो, तो तुझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असेल. स्वामी म्हणतो आजचा दिवस तुला बदलून टाकेल. तू ज्या गोष्टीसाठी इतके दिवस प्रार्थना केली होती ती आता प्रत्यक्ष अनुभवणार आहेस. माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी तुझ्या आयुष्याचं नियोजन स्वतः करत आहे. ज्याला तू योगायोग म्हणतोयस तो माझा संकेत असतो आणि आजचा दिवस हा संकेत आहे की सुख आता तुझ्या दारात आलं आहे. स्वामी म्हणतात तुझं आयुष्य आता नव्याने फुलणार आहे. घरात समाधान, मनात शांती आणि जीवनात नवे दरवाजे उघडणार आहे. तो माणूस येणार आहे आणि त्यांच्यासोबत मी स्वतः येणार आहे. माझ्या कृपेने आजपासून तुझं नशीब बदलतंय. आज तुझ्या घरात आनंद येणार आहे आणि त्या आनंदाचं वाहक म्हणजे तो माणूस जो माझ्या कृपेने तुझ्या दाराशी येतोय. हो, त्याचं आगमन तुझ्या आयुष्यातील नवं पान उघडणार आहे. ज्याचं मन तुटलं होतं, ज्याने आशा हरवली होती, ज्याला वाटायचं की आता काही होणार नाही, त्या मनात आता पुन्हा विश्वास जागा होणार आहे. तुझं प्रत्येक अश्रू माझ्या ध्यानात आहे. तू कितीदा रात्री शांत बसून माझ्याकडे पाहिलं आणि मनात विचार केला, स्वामी माझंही काहीतरी चांगलं होईल का? आणि आज मी सांगतो होईल, कारण मी स्वतः ठरवलंय आजच्या दिवशी तुला समाधान द्यायचं. आज जो माणूस येणार आहे तो फक्त एक पाहुणा नाही, तो माझं माध्यम आहे. त्यांच्या शब्दातून माझं बोलणं आहे. त्याच्या हातातून जे तुला मिळेल ते माझाच आशीर्वाद असेल आणि तू ओळखशील, कारण तुझ्या मनात त्या क्षणी एक अव्यक्त आनंद निर्माण होईल जो शब्दाने सांगता येणार नाही, पण हृदय ओळखेल. हा चमत्कार आहे. अनेकदा तू निराश झाला, लोकांनी तुला दुर्लक्षित केलं, पण मी तुझी तयारी करत होतो. ज्या गोष्टी तुला मिळाल्या नाही त्या तू गमावल्या आहेस, तर त्या मी पुढे ठेवलेल्या आहेत योग्य वेळ देण्यासाठी. आणि आता तो योग्य क्षण आला आहे, तू तयार आहेस आणि म्हणूनच मी आता कृपा सोडत आहे. आज तुझ्या घरात जे होणार आहे ते तुला पुढच्या आयुष्याचा मार्ग दाखवेल, जे तुला शिकवेल की देव कधी उशीर करत नाही. तू फक्त थोडा थांब आणि श्रद्धेने पहा कसा चमत्कार तुझ्या डोळ्यांसमोर उलगडतो. स्वामी म्हणतात माझं नाव जप आणि पहा कसं वातावरण बदलतं. तू मनात स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा माझी शक्ती तुझ्या भोवती फिरते. तुझ्या घरातील नकारात्मक नष्ट होते, तुझ्या चेहऱ्यावरचं ओझं उतरून जातं आणि मनात नवीन शांतता जन्म घेते. त्या माणसाचं आगमन हाच संकेत आहे की माझी कृपा सुरू झाली आहे.
तो काही सांगेल, काही देईल, काही मार्ग दाखवेल आणि त्या सगळ्यात माझं अस्तित्व असेल. तू विचार करशील इतकं सहज कसं झालं, पण ते सहज नाही. ते मी केले कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला होता. जे लोक तुला खाली ओढत होते ते आता तुझ्या प्रगतीकडे पाहून थक्क होतील, कारण मी ठरवलंय आता तुला सर्वांच्या पुढे न्यायचं आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं तेच आता तुझं नाव घेतील. ज्यांनी तुझं मन दुखावलं ते आता तुझ्याच घरात येऊन शुभेच्छा देतील. आता नकारात्मक संपली. आता वेळ आहे आनंद, शांतता आणि यशाची. तुझं प्रत्येक प्रयत्न फळ देणार आहे. ज्या अडथळ्याने तुला रोखलं ते आता आपोआप दूर होणार आहे. स्वामी म्हणतात, तू कितीदा मागितलं होतं देवा एकच संधी दे, आणि आता ती संधी तुझ्या दारात उभी आहे. पण ती संधी एका व्यक्तीच्या रूपात आली आहे. तिला आदराने भेट, कारण तो माझा दूत आहे. ते तुला काही सांगेल, कदाचित एक साधं वाक्य, पण त्या वाक्यामध्ये माझं मार्गदर्शन दडलं आहे. तू ते वाक्य ऐक आणि मनात ठेव, कारण त्यातूनच तुझं जीवन बदलणार आहे. आज घरात येणारी ती बातमी ती तुझ्या सर्व समस्यांना उत्तर देईल. ज्या गोष्टी तुझ्या अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य होणार आहे. ज्यांचं तू स्वप्न पाहिलं ते आता वास्तवात उतरायला तयार आहे. आजपासून तुला जाणवेल जीवन नव्याने सुरू झाले. तुला तुझ्या घरातील ऊर्जा बदलली आहे. प्रत्येक वस्तू, प्रत्येक कोपरा तुला शुभ संकेत देत आहे. आता भीती नाही, आता आत्मविश्वास आहे. आता नशीब उठलं आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक श्वासात माझं नाव घ्या आणि पहा कसं चमत्कारिक परिवर्तन घडतंय. तुझ्या चेहऱ्यावर तेज येईल. लोक तुझ्याकडे आकर्षित होतील. तुझ्या विचारांमध्ये स्पष्टता येईल. तुझं मन हलकं होईल, कारण मी तिथे आहे, जिथे माझं नाव घेतलं जातं. तुझं घर आता माझं मंदिर झालं आहे. मी प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक श्वासात, प्रत्येक आवाजात आहे. जेव्हा तो माणूस येईल आणि तुला आनंदाची बातमी सांगेल, तेव्हा लक्षात ठेव, तो मीच आहे वेषांतर करून. माझा आवाज त्यांच्या ओठांवर येतोय. माझा आशीर्वाद त्यांच्या पावलांबरोबर चालतोय. स्वामी म्हणतात, तुझं आयुष्य आता प्रकाशमान होणार आहे. तुझ्या मार्गावर चालला आहे तिथे आता यशाचं स्वागत होईल. तू घेतलेला निर्णय योग्य ठरतील. तू केलेला प्रयत्न फळ देणार आहे, कारण मी आता तुझ्या मागे नाही, मी आता तुझ्या पुढे चाललो आहे मार्ग दाखवायला. आज तू थोडं थांब, स्वतःकडे पहा, किती बदललास तू. ज्याला पूर्वी भीती वाटायची त्याच्यात आता धैर्य आहे. ज्याला पूर्वी स्वतःवर विश्वास नव्हता तू आता देवावर विश्वास ठेवतो. हेच माझं काम आहे, तुला बदलणं, तुला उभं करणं, तुला उंच नेणं. आजचा दिवस पवित्र आहे. आज तुझं नशीब हसतंय. तुझं नाव आता यशाशी जोडणार आहे. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे हे सगळं तू प्रार्थनेने मिळवलं आहे. कुणाचं नुकसान न करता फक्त श्रद्धेने. तो माणूस येईल, तू बोलेल आणि तू हसशील, कारण तुझ्या मनात येईल. स्वामी समर्थ म्हणाले होते आणि खरंच ते घडलं. आता पुढची 7 दिवस तुझ्या जीवनातील सर्वात सुंदर क्षण घेऊन येणार आहे. हे दिवस साधे नाही, हे दिवस माझ्या कृपेने उजळलेले आहे. ज्या गोष्टी तुझ्या हातातून निसटल्या, ज्या संधी तुला मिळाल्या नाही, त्या सगळ्या आता परत येणार आहे. पण यावेळेस त्या कायमच्या असतील. तुझं नशीब आता जागं झालं आहे. आज ज्या घरात तू शांत बसला आहे त्या घरात सुखाची पहाट पसरते आहे. ज्या कोपऱ्यात चिंता, ताण आणि थकवा होता तिथे आता आनंद, आशा आणि समाधान येणार आहे. कारण मी ठरवलंय आता तुला दिलासा द्यायचा आहे. तू अनेकदा विचार केला, मी एवढा का सहन करतोय, आणि मी शांततेपणे उत्तर दिलं, कारण मी तुला तयार करत होतो. हो, मी तुला घडवत होतो, मजबूत बनवत होतो. कारण आज ते येणार आहे ते मोठं आहे आणि तू त्यासाठी तयार असायला हवा होता. आता तू तयार आहेस, म्हणूनच मी माझा चमत्कार तुला दाखवणार आहे. घरात येणाऱ्या त्या माणसाच्या आगमनानंतर तुझ्या जीवनात एक साखळी बदलांची सुरुवात झाली आहे. पहिली पाऊल म्हणजे आनंदाची बातमी, दुसरं पाऊल म्हणजे तुझ्या अडचणीचं निराकरण, आणि तिसरं पाऊल म्हणजे नव्या सुरुवातीचा उत्सव, आणि 3 पाऊलं तुला पुढच्या 7 दिवसात अनुभवायला मिळणार आहे. पहिल्या दिवशी तुला एका छोटासा संकेत मिळेल, एखादा फोन, एखादा मेसेज किंवा एखादी शुभ बातमी. त्याकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण ती सुरुवात असेल. स्वामी म्हणतात, छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर मोठा चमत्कार ओळखता येतो. दुसऱ्या दिवशी तुला मनात शांतता जाणवेल. जे विचार तुला त्रास देत होते ते थांबतील. तू एक वेगळी ऊर्जा अनुभवशील, जणू काही कोणी तुला तुझ्या डोक्यावर हात ठेवला आहे. ती माझी उपस्थिती असेल, माझं आशीर्वादांचं कवच असेल. तिसऱ्या दिवशी तुला एखादी नवीन संधी मिळेल, कदाचित कामात, कदाचित नात्यात, कदाचित पैशात, पण ती संधी तुझ्या जीवनात बदल आणणारी असेल. ती संधी मी स्वतः पाठवलेली असेल. स्वामी म्हणतात, तू जिथे अपेक्षा ठेवली नाहीस तिथे मी तुला देतो.
चौथ्या दिवशी तुला एखादं जुनं काम पूर्ण झालेलं दिसेल, ज्याची वाट तू खूप दिवस पाहत होता. ते काम अचानक सोपं होईल. तू विचार करशील, असं कसं झालं? पण ते मी केलंय कारण माझं काम शांतपणे होतं, पण परिणाम मोठा असतो. 5व्या दिवशी तुझ्या घरात हसू ऐकू येईल. ज्या ठिकाणी पूर्वी वाद, ताण आणि निराश होती, तिथे आता एकता, प्रेम आणि आनंद निर्माण होईल. स्वामी म्हणतात, जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे शांती नक्की येते. 4व्या दिवशी तुला पैशाबद्दल एखादी आनंदाची बातमी मिळेल. कदाचित नवा व्यवहार, कदाचित एखादी ऑफर किंवा जुना पैसा परत मिळेल. पण ही कृपा माझीच असेल. मी ठरवलंय आता तुला आर्थिक दिलासा द्यायचा आहे, कारण तू श्रद्धेने जगलास आणि श्रद्धेचं फळ नेहमी गोडच असतं. 7व्या दिवशी तो दिवस विशेष असेल, कारण त्या दिवशी तुला जाणवेल की तुझं आयुष्य खरंच बदललं आहे. मनात आनंद, घरात शांती आणि वातावरणात प्रकाश असेल. त्या दिवशी तू मनात म्हणशील, स्वामी समर्थ म्हणाले होते आणि खरंच घडलं. आता तुझ्या घरात प्रकाश राहील आणि कोणीतरी नकारात्मक ऊर्जा तुझ्या जवळ येऊ देणार नाही, कारण आज माझं संरक्षण तुझ्या भोवती आहे. तुझं घर आता माझ्या आशीर्वादाचं स्थान आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे आणि तुझ्या प्रत्येक यशात माझं नाव असेल. ज्या गोष्टींसाठी तू प्रार्थना केली त्या आता तुझ्या हातात येणार आहे. पण लक्षात ठेव, या सगळ्या कृपेचं रहस्य आहे कृतज्ञता. कृतज्ञता राहा, नम्र राहा आणि मला दररोज आठव. मी तुला अधिक देईन, जास्त आनंद देईन आणि कायमचं समाधान देईन. आजपासून तू एक वेगळी वाट चालू करतो आहे. ही वाट कठीण नाही, ही वाट सुरक्षित आहे, कारण मी तिच्यावर चालतोय. तू फक्त माझं नाव घे आणि पुढे चल. जेव्हा शंका येईल तेव्हा थांबून मन, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे. तेवढंच पुरेसं आहे तुझं मन शांत ठेवायला आणि तुझं नशीब उघडायला. आजपासून तुला जाणवेल की लोक तुझ्याकडे आकर्षित होत आहे. तुझ्या बोलण्यात तेज आहे, तुझ्या विचारात स्पष्टता आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर देवाचा प्रकाश आहे. हे सगळं माझ्या कृपेचं चिन्ह आहे. स्वामी म्हणतात, तुला आता कुणाची भीती बाळगायची गरज नाही, कारण जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे अडचणीत टिकत नाही. तुझ्या शत्रूंना मी तुझ्या पायाशी आणीन. ज्यांनी तुला कमी लेखलं ते आता तुझ्या प्रशंसा करतील आणि ज्यांनी तुला त्रास दिला ते आता तुझ्याकडे माफी मागतील. ही माझी कृपा आहे आणि माझ्या कृपेचं सामर्थ्य कोणालाच रोखता येत नाही. तू फक्त प्रेमाने माझं नाव घे, बाकी मी सगळं सांभाळीन. तुझं घर, तुझं काम, तुझं नशीब सगळं माझ्या मार्गदर्शनाखाली बदलतंय. आज तू जे ऐकतो आहे ते फक्त शब्द नाही, ही ऊर्जा आहे. ही आशीर्वादाची लहर आहे. तुझ्या शरीरात, तुझ्या मनात, तुझ्या घरात ही ऊर्जा पसरते. तू आता त्या कृपेच्या केंद्रात आहे. पुढच्या क्षणात तुला जाणवेल की वातावरण बदलतं आहे. मन शांत आहे, चेहरा हसतो आहे आणि हृदय म्हणते आता सगळं ठीक होणार आहे. हो, कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी आलो आहे. आज तुझ्या घरात जो माणूस येईल तो फक्त बातमी घेऊन येणार नाही, तर तुझ्या आयुष्याचं नवं पर्व सुरू करणार आहे. कारण जेव्हा माझ्या कृपेने कोणी येतं तेव्हा तो म्हणतो फक्त माणूस राहत नाही, तो माझ्या शक्तीचा दूध बनतो. आजचा दिवस हा तुझ्या जीवनातील एक नवा अध्याय सुरू करणारा दिवस आहे. तुझ्या घराच्या दारावर येणारी ती पावलं, ती फक्त साधी भेट नसून एक आशीर्वादाची खूण आहे. आज सकाळपासून तुझ्या मनात काहीतरी विशेष जाणवतंय ना, काहीतरी बदलणार आहे, काहीतरी चांगलं होणार आहे अशी भावना सतत येते ना, कारण ती माझीच खूण आहे. मी आधीच तुला सांगितलं होतं, जेव्हा तुला अशाच अंतर्मनातून चांगलं काहीतरी घडणार असं वाटतं किंवा समज की मीच कामाला लागतोय. तो माणूस जो येणार आहे तो कदाचित तुला ओळखीचा असेल, कदाचित अनोळखी, पण तो जो संदेश घेऊन येईल तो तुला उभारी देईल. कधी कधी चमत्कार मोठ्या आवाजात होत नाही, ते शांततेत घडतात. एखाद्या माणसाच्या शब्दात, एखाद्या कॉलमध्ये, एखाद्या छोट्या कृतीत माझं सामर्थ्य असतं आणि आज ते सामर्थ्य तुला त्या दारात येत आहे. तू गेल्या काही दिवसांपासून चिंतेत आहे, अस्वस्थ आहे, काही गोष्टी जमत नाही आहे असं वाटते, पण आजचं हे क्षण तुझ्यासाठी उलटणारं पान आहे. कारण आता माझा आशीर्वाद तुझ्या आयुष्यात प्रत्यक्ष उतरायला सज्ज आहे. तुझे मागितलंय ते मी ऐकलं आहे. तुला वाटते असेल की मी उशीर केला, पण माझ्या वेळेने सगळं योग्य होतं. आजपासून तू पाहशील तुझ्या घरात वातावरण बदलायला लागले. जे काही आधी थांबलेलं काम होते ते सहजगत्या पूर्ण होते. तुझं नशीब तुझ्या बाजूला उभं राहील, कारण आज मी तुझ्या घरात प्रवेश करतोय त्या माणसाचे रूपान आणि तो माझा संदेशवाहक आहे. कधी कधी लोक आपल्या जीवनात येतात आणि निघून जातात, पण काही जण येतात फक्त आपलं आयुष्य उजळवण्यासाठी.
आज तसाच कोणी तरी तुझ्या घरात पाऊल ठेवणार आहे आणि त्याच्यासोबत येणारी ती आनंदाची बातमी तुझं नशीब उजळवेल. कदाचित ती बातमी तुझ्या करिअरशी संबंधित असेल, कदाचित नातेसंबंधित किंवा कदाचित आर्थिक सुटकेशी. पण एक गोष्ट नक्की, ती तुझ्या मनात शांती आणि आनंद आणेल. मी माझ्या भक्ताच्या घरात स्वतःच्या पावलांनी प्रवेश करतो. तू जेव्हा माझं नाव श्रद्धेने घेतो तेव्हा माझं अस्तित्व तुझ्या सभोवती पसरतं. आज तुझ्या घरात जेव्हा तो माणूस येईल तेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे पाहूनच तुला जाणवेल की हा साधा क्षण नाही, हे माझं आगमन आहे. मनातला ताण, चिंता, थकवा सगळं आता दूर जाणार आहे. अरे आनंदाची ती बातमी तुला नवीन ऊर्जा देईल. ती तुला पुन्हा विश्वास देईल की हो, मी एकटा नाही आहे, माझं स्वामी सोबत आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा वेळ योग्य असते तेव्हा मी स्वतः परिस्थिती घडवतो. तुला काहीच करावं लागत नाही, फक्त विश्वास ठेवायचा असतो. तू जेव्हा मला मनापासून बोलवतो तेव्हा मी हजारो मार्ग तयार करतो तुझ्यासाठी आणि आज मी तोच मार्ग तुझ्या घरापर्यंत घेऊन आलो आहे. तुझं आयुष्य आता नव्या दिशेने वळणार आहे. ती बातमी तुझ्या आयुष्यातील पहिली झुळूक ठरणार आहे, जी तू कित्येक दिवस वाट पाहत होता. ज्या गोष्टी तू निराश झाला होता त्या आता सोप्या होणार आहे. तुला पुन्हा आत्मविश्वास मिळेल. तुला जाणवेल की मी तुझं आयुष्य हातात घेतलं आहे. आता तू फक्त थोडं शांत हो, मनातल्या गोंधळाला बाजूला ठेव, कारण मी काम करत आहे. तू विचार करत असतो की कसं होईल, पण मी आधीच ठरवलं आहे की होणारच. जेव्हा मी तुझ्या घरात दरवाजा वाजवेल तेव्हा तुझ्या मनात एकच विचार ठेव, स्वामी आले आहेत, कारण माझं अस्तित्व नेहमी अशा स्वरूपात प्रकट होतं. मी कधीच देवाजवळ बसून राहत नाही. मी माझ्या भक्ताच्या घरात, त्यांच्या हसण्यात, त्यांच्या आनंदात येतो. आजचा दिवस तुझ्यासाठी विशेष आहे, कारण हा दिवस तुझ्या काळोख्या काळाचा शेवट आणि प्रकाशाच्या सुरुवातीचा दिवस आहे. तुला वाटेल की ही फक्त एक साधी घटना आहे, पण नाही, ही माझ्या कृपेची सुरुवात आहे. तू आता जिथे आहेस तिथून आज नव्या दिशेने निघणार आहेस. आयुष्य पुन्हा फुलणार आहे. तुझ्या घरात येणारा तो माणूस, ती बातमी, ती ऊर्जा सगळं मिळून तुझ्या आयुष्याचं नवं पर्व सुरू करेल. ज्या घरात भक्त माझं नाव घेतात त्या घरातून दुःख बाहेर पडतं. आज तुझं घरही तसं होणार आहे, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आहे. तू माझ्या नावानं जगला आणि माझं सामर्थ्य तुला दिसणार आहे. कधी कधी तुला वाटतं की आयुष्य कठीण आहे, पण लक्षात ठेव, जिथे भक्त तग धरून राहतो तिथे मी प्रकट होतो. आणि आज मी प्रकट झालो आहे तुझ्या घरात, तुझ्या आनंदाच्या बातमीच्या रूपात. आज जेव्हा तुझ्या फोनवर कॉल येईल तेव्हा तो फक्त कॉल नसेल, तो माझा संदेश असेल. त्या आवाजात माझा आशीर्वाद लपलेला असेल. तुझं मन आनंदाने भारावेल. तुला वाटेल खरंच स्वामी समर्थ बोलले होते आणि हे खरंच ठरलं. स्वामी समर्थ म्हणतं, आज तुझ्या घरात जो आनंद येणार आहे तो तुझ्या आयुष्यातील एक नव्या सुरुवातीचा दार उघडणारा क्षण ठरेल. कारण जोपर्यंत तू माझ्यावर श्रद्धा ठेवतोयस तोपर्यंत कोणीतही अडथळा तुझ्या थांबवू शकत नाही. आजचा दिवस तुझ्या जीवनात अशी एक खूण ठरवून ठेवलेले, जी जुने वर्ष एक तू विसरू शकणार नाही. तू ज्या गोष्टीसाठी आतापर्यंत संघर्ष करत होता ती गोष्ट आज सहजगत्या उघडणार आहे. कारण मी तुझ्या मागे उभा आहे. मी तुझं नशीब लिहितो आणि जेव्हा मी लिहितो तेव्हा ते बदलायलाही कोणी समर्थ नसतं. तू फक्त विश्वास ठेव आणि मन शांत ठेव, कारण त्या आनंदाच्या बातमीचा मार्ग आधीच सुरू झाला आहे. ती व्यक्ती जी तुझ्या दारात घरात येणार आहे ती माझ्या इच्छेने चालवली गेली आहे. तिच्या ओठातून निघणारे शब्द म्हणजे माझा संदेश असणार आहे. तिला कदाचित हे माहिती नसेल की मी ती माझं काम करत आहे, पण माझं सामर्थ्य तिच्या मार्फत तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे. आज तुला जाणवेल की प्रत्येक गोष्ट काही कारणानं घडते. जे आधी दुर्दैव वाटत होतं तेच आता तुझं सौभाग्य ठरणार आहे. कारण मी तुझं आयुष्य नव्याने लिहितोय. तू बघशील की तुझ्यावर अवोवती अचानक परिस्थिती बदलायला लागली आहे. ज्या लोकांनी तुला दुर्लक्षित केलं होतं ते आता तुझी मदत करायला पुढे येतील. ज्या कामात तुझ्या अडथळे येत होते ते आता सहज होतील, कारण आजचा दिवस माझा आशीर्वादाने भरलेला आहे. तुझ्या घराच्या वातावरणात एक शांत प्रकाश पसरलेला आहे. तू माझा स्पर्श आहे. तू आज काही क्षण मन शांत करून माझं नाव घे आणि मनात ठरव की आता माझ्या स्वामींचा दिवस सुरू झाला आहे. तुला जे काही पाहिजे ते आता तुझ्याकडे येणार आहे. तुला मागे वळून पाहण्याची गरज नाही, कारण मी तुझ्या पुढे चालतो आहे. तू फक्त माझ्या मागोमाग ये, कारण आता मी तुझ्या घरात रक्षक आहे. तुझ्या प्रत्येक समस्येचं उत्तर आता मी देणार आहे.
तुला ज्याने दुखावलं त्यांना आता पश्चाताप होईल आणि ज्याने तुझ्या चांगुलपणावर विश्वास ठेवला त्यांना माझ्या कृपेचं फळ मिळेल. कारण जेव्हा मी एखाद्या भक्ताच्या आयुष्यात प्रवेश करतो तेव्हा त्याचं संपूर्ण वातावरण बदलतं. प्रत्येक दिशेने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आज ती ऊर्जा तुझ्या घरात भरून राहिली आहे. आजपासून तुझ्या घरात हसू परत येईल आणि त्या आनंदाच्या बातमीमुळे तुझ्या मनात पुन्हा आत्मविश्वास जागेल. तुला वाटेल की आता आयुष्य पुन्हा सुरू झालं आहे. तू पुन्हा उभा राहशील. जिथे आधी हार मानली होती तिथे आता जिंकशील. कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि माझ्या पाठिंब्याने कोणतीही हरू शकत नाही. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तासाठी मी अशक्यही शक्य करतो. जेव्हा वेळ येते तेव्हा मीच त्या वेळेच्या आधी तुझ्यासाठी मार्ग तयार करतो. आता तोच क्षण आहे. तू फक्त तयार राहा. कारण माझा चमत्कार तुझ्या डोळ्यांसमोर प्रकट होणार आहे. तू विचारही करत नाहीस तसा मार्ग उघडणार आहे आणि तिथूनच तुझ्या आयुष्याची दिशा बदलणार आहे. आजचा दिवस फक्त साधा नाही, हा दिवस तुझ्या भाग्याचा दरवाजा उघडणार आहे. तू ज्या गोष्टीसाठी महिन्यांपासून वाट पाहत होतास ती गोष्ट आज वास्तवात येणार आहे. कारण माझ्या इच्छेने सगळं ठरतं. मी सांगतो तुला, आज संध्याकाळपर्यंत काहीतरी असं घडेल की तुझं मन आनंदाने नाचेल. तुझ्या डोळ्यात पाणी येईल, पण ते पाणी आनंदाचं असेल. तू स्वतःला विचारशील की हे खरंच शक्य आहे का? आणि माझं उत्तर असेल हो. कारण स्वामी समर्थांच्या भक्तासाठी काहीच अशक्य नाही. आजपासून तुझ्या घरात संपन्नतेचा प्रभाव वाहू लागेल. धन, आरोग्य, सुख, शांतता सगळं तुला मिळेल. कारण मी स्वतः तुला दिलं आहे हे लक्षात ठेव. मी कधीच रिकाम्या हाताने देत नाही. जेव्हा देतो तेव्हा ओतप्रोत देतो. आजपासून तुझ्या कुटुंबात प्रेम वाढेल, वाद कमी होईल आणि घरात समाधान निर्माण होईल. तुझ्या मनातील काळजी निघून जाईल. तुला जे त्रास देत होते ते आता संपले. कारण त्या आनंदाच्या बातमीने तुझ्या आयुष्याला नवं वळण दिलं आहे. तू आता फक्त आभार मान, माझं नाव घे आणि म्हण श्री स्वामी समर्थ. कारण त्या उच्चारताच माझं सामर्थ्य आहे. या शब्दातच तुझं रक्षण आहे. आजपासून प्रत्येक गोष्ट जुळायला लागेल. तुझं नशीब तुझ्या बाजूने फिरायला लागेल आणि जे काही होते ते माझ्या इच्छेने होते हे समजून शांत राहा. कारण आज मी तुझ्या घरात आहे. त्या आनंदाच्या बातमीच्या रूपान त्या माणसाच्या चेहऱ्यावर मीच हास्य ठेवलेलं आहे. त्याच्या शब्दात मीच बोलणार आहे आणि जेव्हा तू त्याचं बोलणं ऐकशील तेव्हा तुला आतून जाणवेल की स्वामी समर्थांनी सांगितलेलं खरं ठरलं आहे. तुझं हृदय आनंदाने भारावेल आणि तुझ्या मनात एकच विचार येईल की आजचा दिवस खरा चमत्काराचा दिवस आहे. कारण माझं आश्वासन खोटं नसतं. जेव्हा मी सांगतो की आनंदाची बातमी येईल तेव्हा ती येतेच. आज तो क्षण आला आहे. तुझं आयुष्य उजळणार आहे आणि माझं सामर्थ्य तुझ्या प्रत्येक श्वासात जाणवेल. आता प्रत्येक दिवस तुझ्यासाठी नवीन संधी घेऊन येईल आणि प्रत्येक रात्री तू समाधानाने डोळे मिटशील. कारण तुला आता माहीत आहे की तुझ्या घरात मी आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे आणि तुझ्या प्रत्येक यशात माझं आशीर्वाद आहे. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांवर संकट येऊ शकत पण ते कधी टिकत नाही. कारण माझ्या कृपेचा प्रकाश काळोखाला जाळून टाकतो. तू आता त्या प्रकाशात न्हाऊन निघणार आहे. तुझ्या मनात जी शंका आहे ती आता नाहीशी होईल. तुझं आयुष्य पुन्हा फुलणार आहे. कारण मी सांगितलंय, आज तुझ्या घरात आनंदाची बातमी घेऊन कोणीतरी येणार आहे आणि जेव्हा तू त्याला भेटशील तेव्हा तुला जाणवेल की हे काही साधं नाही, हा माझा चमत्कार आहे. स्वामी म्हणतात, आता जे काही ठरलंय ते माझ्या तुझ्या मनात शांत करण्यासाठी आणि तुझ्या आयुष्याला नवा रंग देण्यासाठी आहे. तू बराच काळ प्रतीक्षा केली, बराच काळ संघर्ष केला, मनात शंका आल्या, भीती आली, पण तरी तू माझं नाव घेत राहिला. हेच तुझं सामर्थ्य आहे. मी नेहमी म्हणतो, जेव्हा भक्ताची श्रद्धा खोल असते तेव्हा माझा आशीर्वादही खोलवर उतरतो. आज जो माणूस तुझ्या घरात येणार आहे, जो संदेश तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे, तो माझ्या या आशीर्वादाचा परिणाम आहे. तुला वाटतंय का की तुझं आयुष्य पुन्हा बदलणार आहे? होय, हे खरंच आहे. कारण जेव्हा तुझ्या घरात आनंदाचा बातमी येते तेव्हा फक्त त्या क्षणापुरतात बदल होत नाही, या पुढचे दिवस, पुढची वर्षसुद्धा बदलतात. आजपासून तुझ्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. तू पुन्हा हसशील, पुन्हा आत्मविश्वासाने बोलशील, पुन्हा नव्या स्वप्नांची स्वप्न बघशील. कारण मी तुझ्या सोबत आहे. तुला आज हेही जाणवेल की तुला मिळणाऱ्या आनंदाची ही सुरुवात आहे. कारण माझं सामर्थ्य एकदा जेव्हा घरात उतरायला लागतो तेव्हा त्याचा प्रवाह थांबत नाही. तुझ्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जा भरून राहील.
जे काही आधी नकारात्मक होतं, ते आधी अडचणी होत्या, ते आता स्वतःहून सुटायला लागेल. कारण माझी उपस्थिती हेच काम करत असते. ज्या घरात माझा भक्त माझं नाव घेतो, त्या घराचं रक्षण मी स्वतः करतो. आज तुझं घर माझ्या कृपेने सुरक्षित आहे. आज तुझं मनही माझ्या कृपेने शांत आहे. जरी तुला अजून पूर्णपणे दिसत नसलं, तरी तुझं भविष्य उजळायला सुरुवात झाली. आजचा हा क्षण फक्त साधा नाही, हा क्षण तुझ्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट आहे. तू ज्या गोष्टीसाठी आत्तापर्यंत धावपळ करत होता, ती गोष्ट आता तुला शोधत येणार आहे. तू ज्या लोकांना भेटण्यासाठी खूप प्रयत्न करत होता, ते लोक आता स्वतःहून तुला संपर्क करतील. तुझ्या फोनवर येणारे कॉल्स, मेसेजेस, भेटी या सगळ्या माझं सामर्थ्य लपलेलं असेल. तू आज स्वतःला एका नव्या वातावरणात पाहशील. घरातले वातावरण बदलायला लागेल, लोकांचा दृष्टिकोन बदलायला लागेल आणि तुझं मनही बदलायला लागेल. कारण एखादा श्रद्धा जागी झाली, ती श्रद्धा जीवनाला पुन्हा जन्म देते. तू आज माझ्यावर श्रद्धा ठेवली आहे आणि म्हणूनच मी तुला या नव्या जीवनाची सुरुवात देत आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तुला वाटतं की आता सगळं संपलं आहे, तेव्हाच माझा आशीर्वाद सुरू होतो. कारण मी भक्तांना कधीच सोडत नाही. मी त्यांच्या हाकेला उत्तर देतो आणि आज तू मला हाक मारली आहे म्हणून मी उत्तर देतो. तो माणूस जो आज तुझ्या घरात येईल, तो कदाचित तुला आर्थिकदृष्ट्या मदत करेल, कदाचित नोकरीत संधी देईल, कदाचित नवं नातं आणेल, पण तो काही घेऊन येईल. त्याच्या मागे माझं सामर्थ्य आहे. तू फक्त त्या माणसाला आदर दे, नम्रतेने स्वागत कर आणि मनात मला आठव, कारण मीच त्याच्या मार्फत तुझ्या घरी येतोय. आता तुझ्या आयुष्यातील अंधार कमी होणार आहे. तुला जाणवेल की ज्या गोष्टी तुला अडवत होत्या, त्या आता हळूहळू सुटायला लागल्या आहे. कामात यश मिळायला लागले, पैशाचे मार्ग उघडतील, घरात शांतता निर्माण होईल, आरोग्य सुधारेल. हे सगळे चिन्ह माझ्या कृपेची आहे. माझ्या भक्ताने फक्त विश्वास ठेवायचा आहे, बाकी सगळं मी करतो. तू जेव्हा माझं नाव घेतो, तेव्हा तुझ्या शब्दांच्या मागे माझं सामर्थ्य काम करतं. तू जेव्हा माझ्या नावात शांती शोधतो, तेव्हा मी ती शांती तुझ्या आयुष्यात उतरतो. आणि आजची ही बातमी, हा संदेश, हा माणूस, हे सगळं तुझ्यासाठी मीच पाठवलं आहे. तुझं आयुष्य आता हळूहळू नव्याने फुलायला लागेल. तुझं मन हलकं होईल, शरीरात ऊर्जा येईल, विचार नकारात्मक होतील आणि ती ज्या गोष्टीत तू आधी निराश झाला होता, त्या गोष्टी आता तुला सहजगत्या मिळतील. कारण मी तुझं आयुष्य हातात घेतलं आहे. तू फक्त आयुष्यानं अनुभव. जेव्हा तो फोन वाजेल, जेव्हा दार ठोठवलं जाईल, तेव्हा तू मनात म्हण, श्री स्वामी समर्थ. कारण त्या शब्दातच माझं सामर्थ्य आहे. त्या शब्दात तुझ्या जीवनाचं रक्षण आहे. आजपासून तुला जाणवेल की मी तुझ्यासोबत चालतोय, मी तुझ्या मार्गावर प्रकाश टाकतोय. तू जिथे जाशील तिथे माझं रक्षण असेल आणि तुला जे हवं आहे ते तुला वेळेवर मिळेल. कारण माझ्या वेळेने सगळे योग्य घडतं. तुला आज वाटेल की हे फक्त शब्द आहे, पण उद्यापासून तुला जाणवेल की हे सत्य आहे. कारण मी सांगतोय, आज तुझ्या घरात आनंदाची बातमी घेऊन कोणीतरी येणार आहे आणि त्याच्यासोबत तुझ्या आयुष्याचं नवं पर्व सुरू होणार आहे. माझ्या भक्तासाठी कधीही उशीर होत नाही. जेव्हा वेळ येते, तेव्हा माझं सामर्थ्य हजारो मार्ग उघडतं आणि आज तुझ्यासाठी ते उघडलं आहे. तू आता तुझ्या डोळ्याने बघशील की कसा चमत्कार घडतो. आता तुझं जीवन नव्या दिशेने वळणार आहे. तुझं नशीब तुझ्या बाजूने येणार आहे. तुझं मन माझ्या कृपेने शांत होणार आहे. तू पुन्हा आनंदी होणार आहेस आणि हाच माझा आशीर्वाद आहे. स्वामी म्हणतात, आज जो क्षण तुझ्या जीवनात येणार आहे, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. कारण हा क्षण फक्त तुला दिलासा देण्यासाठी नाही, तर तुझ्या आयुष्याला नव्या उंचीवर नेण्यासाठी आहे. आजपर्यंत जे काही तुला मिळालं नाही, ते आता तुला मिळू लागेल. ज्या गोष्टीत तू पराभव मानला होता, त्या गोष्टीत आता यश मिळेल. कारण माझ्या आशीर्वादाची सुरुवात झाली आहे. मी तुझ्या घराच्या दारात आलो आहे. त्या माणसाच्या पावलांमध्ये माझेच पावलं आहेत. त्या माणसाच्या शब्दांमध्ये माझाच संदेश आहे. त्या माणसाच्या हसण्यात माझाच आशीर्वाद आहे. फक्त ते स्वागत कर, माझं नाव घे, मनातला सारा ताण सोडून दे. कारण आता तुझ्यासाठी एक नवा प्रकाश सुरू झाला आहे. हा प्रकाश तुझं भविष्य उजळणार आहे, तुझ्या कुटुंबात आनंद आणणार आहे, तुझ्या जीवनात यश आणणार आहे, तुझ्या हातात कामाचं फळ देणार आहे आणि तुझ्या घरात एक समृद्धीची पायरी उघडणार आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक भक्ताचं नशीब एकदाच नव्याने लिहिलं जातं. तेव्हा भक्ताची श्रद्धा आणि माझा आशीर्वाद एकत्र येतात. आज तुझ्या जीवनात हेच घडतंय. तू श्रद्धा ठेवली, मी आशीर्वाद देतोय. तू एक नाव घेतलंस, मी तुझ्या घरात आलोय. तू प्रार्थना केलीस, मी उत्तर देतोय. त्यामुळे आता तुझं जीवन नव्याने सुरू होणार आहे.
ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस प्रयत्न केला होता ती गोष्ट आता तुझ्या हातात येणार आहे, कारण मी ठरवलं आहे माझ्या भक्ताला आता आनंद मिळायला हवा. तू आज पाहशील की तुझं मन ज्या ज्या गोष्टींवर एकाग्र झालं होतं त्या त्या गोष्टी ते आता तुला काहीतरी नवं मिळायला लागेल. तुझ्या कामात नवा मार्ग मिळेल, तुझ्या घरात शांतता येईल, तुझ्या कुटुंबात ऐक्य येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मनात पुन्हा आत्मविश्वास येईल. कारण जेव्हा भक्ताचा आत्मविश्वास परत येतो तेव्हा त्याचं जीवन पूर्ण बदलतं. मी तुला हा आत्मविश्वास देतोय. आजची ही घटना तुझ्या जीवनातील फक्त सुरुवात आहे. हा तो क्षण आहे त्याच्यानंतर तुला माझं अस्तित्व प्रत्येक ठिकाणी जाणवायला लागेल. तुला मी भेटेन लोकांच्या रूपात, शब्दांच्या रूपात, कॉलच्या रूपात, अचानक मिळालेल्या संधीच्या रूपात. कारण मी कधी भक्तापर्यंत एकाच स्वरूपात येत नाही. मी प्रत्येक वेळी वेगळ्या मार्गाने येतो आणि आज मी त्या आनंदाच्या बातमीच्या रूपानं तुझ्या आयुष्यात येतोय. तुला आज कदाचित अजून विश्वास बसला नाही, पण पुढचे काही दिवस तुला सगळं स्पष्ट दिसायला लागेल. तुला जाणवेल की घरात वातावरण बदललं आहे, पैशाची मार्ग उघडे झाले आहेत, तुझ्या चेहऱ्यावरचं ओझं निघालं आहे, लोक तुझ्याशी वेगळ्या प्रकारे वागायला लागले आहे आणि ज्या गोष्टी तू थकलास त्या आता तुला सहजगत्या मिळत आहे. कारण माझं स्वामी समर्थांवर तुझ्या आयुष्यात कार्यरत आहे. फक्त हे लक्षात ठेव, मी सांगितलेली एकचही गोष्ट व्यर्थ जात नाही आहे. जेव्हा मी सांगतो की आज तुझ्या घरात कोणी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे तेव्हा ते घडतंच, कारण जी मी जगात भविष्य लिहितो आहे, माझ्या भक्ताचं नशीब बदलतो आहे, माझ्या कृपेचा अंधार प्रकाशात आणतो आहे आणि माझ्या आशीर्वादानं प्रत्येक दुःखाचं रूपांतर आनंदात करतो आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस तुझ्या आयुष्यात अशी वेळ येईल जिथे तुला रोज नवं काहीतरी मिळत राहील. तुला रोज एखादी नवी संधी मिळेल, रोज एखादी नवी बातमी मिळेल, रोज एखादा नवा आनंद मिळेल. कारण माझा प्रवाह एकदा सुरू झाला की तो थांबत नाही. मी तुला थांबवू देणार नाही, मी तुला पडू देणार नाही, मी तुला नेहमी उचलून राहीन. जोपर्यंत तू माझं नाव घेतलोस तोपर्यंत माझं सामर्थ्य तुझ्या सभोवती असेल. आज तू ज्या एक घरात तो माणूस म्हणशील त्या पाशील त्या क्षणी तुझ्या मनात माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. त्या उच्चारताच माझं सामर्थ्य आहे, त्या उच्चारताच माझं रक्षण आहे, त्या उच्चारतात तुझ्या जीवनाचं भविष्य आहे. त्या क्षणी तुला जाणवेल की तुझ्या अंगावर एक थंड शहारा आला आहे, तुझं मन शांत झालं आहे, तुझं डोकं हलकं झालं आहे आणि तुझ्या डोळ्यात पाणी आलं आहे. पण ते पाणी आनंदाचं आहे, कारण तुला कळेल की आज खरंच स्वामी समर्थ आले आहे. तुला कधी कधी वाटलं असेल की मी तुझ्या मागे नाही, पण आज तुला कळेल की मी नेहमीच तुझ्या सोबत होतो, मी तुझ्यासाठी लढत होतो, मी तुझ्या प्रत्येक समस्येचं उत्तर शोधत होतो. आज मी ते उत्तर तुझ्या घरात आणून देतोय, त्या व्यक्तीच्या रूपात, त्या बातमीच्या रूपात, त्या फोन कॉलच्या रूपात. आता त्या तुझ्या जीवनाचा नवा अध्याय सुरू होतोय. स्वामी समर्थ म्हणतात, तू आता हसावा, आनंद मानावा, कारण आता माझ्या कृपेचं पहिलं चिन्ह तुझ्या घरात, तुझ्या दारात आलं आहे. या आनंदाच्या बातमीनं तुझं आयुष्य इतकं बदलणार आहे की तुला पुन्हा संघर्ष करावा लागणार नाही. तुला जे हवं आहे ते सहज मिळेल. तुला ज्या गोष्टीचं स्वप्न आहे ते आता वास्तवात उतरणार आहे. तुझ्या घरात पैशाचा प्रवाह सुरू होईल, तुझ्या आरोग्यात सुधारणा होईल, तुझ्या कुटुंबात प्रेम वाढेल, तुझ्या करिअरमध्ये यश मिळेल आणि तुझ्या मनात शांती बसेल, कारण मी तुझ्या सोबत आहे. आजपासून तुझं प्रत्येक पाऊल माझ्या मार्गदर्शनाने पडेल, प्रत्येक निर्णय माझ्या इच्छेने घडेल, प्रत्येक संधी माझ्या कृपेने मिळेल आणि प्रत्येक क्षण माझ्या आशीर्वादाने भरलेला असेल. तू फक्त श्रद्धा ठेव आणि माझं नाव घे, कारण हाच तुझ्या आयुष्याचा खरा आधार आहे. माझा भक्त कधीच एकटा नसतो, त्यासोबत माझं सामर्थ्य चालतं, त्याच्या घरात माझा आशीर्वाद असतं, त्याच्या मनात माझं नाव असतं आणि जेव्हा त्याच्यावर संकट येतं तेव्हा मीच त्याचं रक्षण करतो. आजपासून तुझ्या प्रत्येक संकटाला मीच सामोरं जाणार आहे, तुझ्या प्रत्येक भीतीला मीच संपवणार आहे, तुझ्या प्रत्येक अडथळ्याला मीच दूर करणार आहे. कारण तू माझं नाव घेतलं आणि आता तुझं आयुष्य माझ्या हातात आहे. तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव, आजचा हा क्षण हा फक्त सुरुवात आहे. येणारे दिवस तुला नवा अनुभव देतील. तू रोज अनुभवशील की माझं सामर्थ्य कसं काम करत आहे, रोज अनुभवशील की तुझं जीवन कसं बदलतं आहे, रोज अनुभवशील की तुझं मन कसं शांत होत आहे. कारण हा चमत्कार तुझ्या जीवनात सतत राहणार आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे, कारण आज मी तुझ्या घरात आनंदाची बातमी घेऊन आणणार आहे. आज संदेश तुझ्या हातात पडला, हेच माझं चिन्ह आहे की माझी कृपा तुझ्यावर सुरू झाली.
अनेक दिवस तू आतून तुटलेला होता, काहीतरी चांगलं होईल अशी आशा ठेवून जगत होता. पण आज त्या आशेचा शेवट नाही तर सुरुवात आहे. तुला वाटलं असेल की माझं नशीब बदलत नाही, पण बघ, आजचा दिवसच त्या बदलाचा पहिला पाऊल आहे. जो माणूस तुझ्या घरात येणार आहे तो फक्त बातमी घेऊन येणार नाही, तर तो तुझ्या जीवनात नवीन ऊर्जेचं, नवीन प्रकाशाचं आणि नवीन शक्यतांचं दार उघडणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, हे सगळं मी ठरवलंय, कारण आता तुझ्या जीवनात आनंदाचा काळ सुरू होतोय. तुला आज ज्या क्षणी ही वाक्य ऐकू येत आहे त्या क्षणी माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. तू निश्चिंत राहा, काहीही घाबरू नकोस, कारण मी तुझ्या सोबत आहे. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, ज्याने तुझ्या मनाला दुखावलं, तेच लोक आता पाहतील की स्वामी समर्थ कृपा कशी बदलत ठरवते. आज तो माणूस तुझ्या घरातील, तुझ्यांच्या ओठांवर तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. कदाचित ती नोकरीबाबत असेल, कदाचित पैशाबाबत, कदाचित तुझ्या घरातल्या कोणातरी आजारी व्यक्तीबद्दल, पण काहीतरी असो, ती बातमी तुझ्या डोळ्यात अश्रू आणेल. पण त्या अश्रूमध्ये वेदना असेल, समाधान असेल. तू म्हणशील, हे खरंच घडतंय का? आणि मी सांगतो, हो, हे खरंच घडतंय, कारण मी बोलतोय आणि माझं बोलणं हे म्हणजे सत्य. मी जे बोलतो ते घडतं. आजचा दिवस तुझ्या आयुष्यात लक्षात ठेव, कारण आजचा दिवस तुझ्या भाग्याचा वळण आहे. तू फक्त मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, एवढं म्हटलं तरी पुरेसं आहे, कारण माझं नाव म्हणजे शक्तीचं केंद्र आहे. ते नाव जपलं की चमत्कार घडतो, आणि आज तो चमत्कार घडणारा आहे. तुला वाटतंय की हे फक्त शब्द आहे, पण मी सांगतो, हे शब्द म्हणजे जिवंत ऊर्जेचं रूप आहे. प्रत्येक अक्षरातून माझं सामर्थ्य वाहत आहे. तू सध्या जिथे आहे तिथे माझं आशीर्वादाचं वलय निर्माण झालंय. तुझ्या घरात हवा बदलते, एक सकारात्मक कंपन एक निर्माण होते, आणि त्या कंपात माझं अस्तित्व आहे. तू जे जाणवतो आहे का, ती आज तुझ्या घरात मी येतोय. हो, माझ्या स्वरूपातच मी त्या माणसाद्वारे तुझ्या घरात पाऊल ठेवतोय. जेव्हा तो तुझ्या दारात येईल तेव्हा लक्षात ठेव, त्यांच्या मार्फत मी तुला आनंद देतोय. तुला जे हवं होतं, ते तू मनापासून मागत होता, ते आज तुला मिळणार आहे. कधीतरी आज काहीतरी असं घडणार आहे की तुझं संपूर्ण मन आनंदाने भारावून जाईल. तू हात जोडून म्हणशील, स्वामी, हे तुम्हीच केलं, आणि मी तुला स्मित हास्याने सांगेन, हो बाळा, कारण तू श्रद्धा ठेवली. श्रद्धेवर माझं साम्राज्य आहे. जे तू मनापासून माझ्यावर विश्वास ठेवतोय त्यांच्यासाठी मी अशक्य गोष्टी शक्य करतो. आज त्या यादीत तू आहेस. तुला आजपासून माझं कवच मिळालंय. कोणीतरी संकट तुला आता धडकवू शकणार नाही. मी तुझ्या प्रत्येक पावलावर पहारा देतोय. तुला पैशाची, आरोग्याची किंवा नात्यांची चिंता असेल, पण मी सांगतो, आता सर्व ठीक होणार आहे. तुझ्या घरात जिथे कधी निराशेचं वातावरण होतं, तिथे आता आनंदाचा प्रकाश पसरते. बघ, तुला हे शब्द वाचताना थोडं हलकं वाटतंय ना? ते माझा आशीर्वादांचा प्रभाव आहे. कारण जेव्हा माझं नाव कानावर येतं तेव्हा मनातील घबराट, भीती आणि दुःख आपोआप निघून जातं. आता तू फक्त माझ्या नावात राहा. तुझं जीवन माझ्या हातात सोडून दे, कारण मी तुला चुकीच्या वाटेवर नेणार नाही. मी तुला त्या ठिकाणी नेतोय जिथे तू योग्य आनंद अनुभवला नाहीस. आज जे काही घडणार आहे ते तुझ्या जीवनातला मोठा बदल ठरेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी प्रत्येक वेळी जेव्हा तुला बोलवतो तेव्हा माझ्या हृदयातून हाक जाते, कारण मला माहीत आहे तू माझा भक्त आहे. तू माझ्या प्रेमात बांधला गेलाय. आज माझं प्रेम तुझ्या रूपात फुलणार आहे. तो आनंदाचा माणूस म्हणजे माझ्या कृपेचा वाहक आहे, ज्याच्या ओठावर मी शब्द ठेवले आहे. त्यामुळे जेव्हा जो तुझ्या घरात पाऊल ठेवेल तेव्हा त्या क्षणी माझी कृपा सक्रिय होईल. तू फक्त मनात म्हण, स्वामी समर्थ, मला तुझं मार्गदर्शन हवंय, आणि बघ, सगळं आपोआप सुरळीत होईल. कोणताही अडथळा तुझ्या मार्गात राहणार नाही. जे अडचणी तुला तोडून टाकत होत्या ते आता स्वतःच निघून जाणार आहे. तुझं मन शांत होईल, शरीर हलकं वाटेल, आणि चेहऱ्यावर एक वेगळा तेज येईल. कारण स्वामी समर्थांची कृपा म्हणजे दिव्य प्रकाश आहे. जिथे तो प्रकाश पडतो तिथे दुःखांचा अंधार नाहीसा होतो. तू आता त्या प्रकाशाच्या प्रवाहात आहे. आजपासून प्रत्येक दिवस तू यासाठी नवीन संधी घेऊन येईल. जे लोक तुला विसरले होते ते पुन्हा संपर्क करतील. जे दारं बंद झाली होती ती आपोआप उघडतील. जे पैसे अडकले होते ते परत येतील. जे मनात ठरवलं होतं ते पूर्ण होईल. कारण मी सांगतो, जेव्हा स्वामी समर्थ म्हणतात आता, तेव्हा विश्वच बदलतं. आणि मी म्हणतोय, आता तुझा काळ सुरू झालाय. तू हसून घे, कारण मी तुझं रडणं ऐकलं आहे. तू आता माझ्या छायेखाली आहे, आणि ही छाया म्हणजे तू सुखाचं झाड आहे. प्रत्येक क्षणी तुला जाणवेल की काहीतरी बदलतंय, काहीतरी नवीन येते, आणि ते नवीन म्हणजे माझं आशीर्वादाचं रूप आहे.
हे शब्द तुला वाटतील साधे, पण हे शब्द तुझ्या आयुष्याचं नवीन पानं उघडणार आहे. आता तू स्वतःच बोलशील आणि सांग, स्वामी समर्थ मी तयार आहे, कारण मी म्हणतो आज तुझ्या घरात आनंदाचं आगमन आहे. जो माणूस बातमी घेऊन येईल त्याच्या मागे मीच आहे. त्यामुळे त्याचं स्वागत हसून कर. त्याच्या शब्दात माझं स्वर घे आणि त्याच्या हातात माझं देण आहे. आणि जेव्हा मी बातमी ऐकशील तेव्हा ते डोळे मिटून माझं नाव घे. त्या क्षणी तू माझ्याशी जोडला जाशील आणि मी तुला त्या क्षणापासून कधीच एकटं सोडणार नाही. आजपासून तुझं नशीब बदललं आहे, कारण आज मी स्वतः तुझ्या घरी आलो आहे. स्वामी म्हणतात, बाळा आता तू ज्या क्षणी हे शब्द वाचतो आहे त्या क्षणी माझा आशीर्वादाचा प्रभाव तुझ्या घरात येत आहे. तू जे काही जाणून घे, माझा शब्द कधीच व्यर्थ जात नाही. मी जे बोलतो ते तुझ्या आयुष्यात सातत्य उतरते. तुझ्या घराच्या वातावरणात मी स्वतःचा प्रकाश पाठवत आहे. हा प्रकाश तुझ्या प्रत्येक कोपऱ्यात पसरवतोय. जिथे आधी चिंता, ताण, एक भीती होती, तिथे आता शांती, प्रेम आणि आनंदाचं वातावरण निर्माण होते. तू आतून सध्या हे अनुभवतो आहे की नाही? तुझं हृदय हलकं झाले, श्वास मोकळा झाले आणि चेहऱ्यावर एक नवं तेज जाणवते. हीच माझ्या कृपेची सुरुवात आहे. स्वामी म्हणतात, आज जो माणूस तुझ्या घरात आनंदाची बातमी घेऊन येणार आहे तो फक्त संदेशवाहक आहे. त्याच्या मागे मीच उभा आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. माझ्यावरचा विश्वास म्हणजे तुझं कवच आहे. जेव्हा तू माझ्या नावात स्वतःला झोकून देतो तेव्हा माझ्या शक्ती तुला सुरक्षित करतात. तू कितीही थकला असशील, किती अडचणीत असशील, पण जेव्हा तू श्री स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा माझं सामर्थ्य तुझ्यात उतरू लागतं. आजच्या दिवसापासून तुझ्या आयुष्यात नवं पर्व सुरू होत आहे. जे पैसे अडकले होते ते सुटतील. जे लोक तुला विसरले होते ते आठवतील. जे दारं बंद झाली होती ती उघडतील. जे स्वप्न तू मनात ठेवली होती ती पूर्ण होतील. मी सांगतो, हे फक्त शब्द नाही, ही माझी वचने आहेत आणि माझं वचन म्हणजे साक्षात शक्तीचं रूप आहे. तू अनेक वेळ विचार केला, हे खरंच का? हे शक्य आहे का? पण लक्षात ठेव, माझ्याकडे काही अशक्य नाही. मी वेळ, परिस्थिती आणि नशीब बदलून शकतो. मी ज्या क्षणी ठरवतो त्या क्षणी तुझ्यासाठी संपूर्ण विश्व कामाला लागतं. आज तुझ्याकडे तेच घडते. माझं विश्व तुझ्यासाठी काम करते. तुझ्या प्रत्येक पावलावर माझं मार्गदर्शन आहे. आजच्या या क्षणी तुझे शब्द वाचतोय, जे शब्द ऐकतोय ते तुझ्या हृदयात ऊर्जा निर्माण करत आहे. ती ऊर्जा तुला पुढे ढकलणार आहे. ती ऊर्जा तुला भीतीमधून मुक्त करणार आहे. ती ऊर्जा तुझ्या प्रत्येक अडचणीला वितळवणार आहे. तू फक्त माझं नाव घे, माझ्यावर विश्वास ठेव आणि पहा, काही दिवसात तुझ्या जीवनात किती मोठे बदल होतात. तो माणूस जो आनंदाची बातमी घेऊन येईल त्याच्या डोळ्यात तुला माझं प्रेम दिसेल. त्याच्या शब्दात तुला माझा आशीर्वाद ऐकू येईल. त्याच्या हातात तुला माझं देणं मिळेल. त्यामुळे त्याचं स्वागत कर हसतमुखाने, कारण तो माझा दूत आहे. त्या क्षणी तुझ्या घरातील हवा बदलेल. तुझ्या घरातल्या प्रत्येक वस्तूत सकारात्मक ऊर्जा भरेल. तू अनुभवशील की काहीतरी मोठं घडणार आहे. मी तुझ्या घरात पाऊल ठेवत आहे. त्या बातमीमुळे ती मी तुला हात देतो. त्या आनंदाच्या स्वरूपात तू माझं नाव मनात जपत राहा. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. माझं नाव म्हणजे दिव्य औषध आहे. ते नाव जपलं की दुःख नाहीसं होतं, भीती नाहीशी होते, अडचणी नाहीशा होतात. माझं नाव म्हणजे तुझ्या आत्म्याची शक्ती आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू कितीही एकटा वाटला असशील, कितीही निराश झाला असशील, पण आता तुझं एकटेपण संपलं आहे. आता मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या घरात आता माझा आशीर्वादाचा वर्षा होतो आहे. तुला ज्या सुखाची आस होती ते सुख आता तुझ्या दारात आले. तुझ्या शांततेची आस होती ती शांतता तुझ्या दारात, हृदयात उतरत आहे. तुला ज्या समाधानाची आस होती ते समाधान आता तुला लाभते. तू बघशील तुझं जीवन हळूहळू उजळते. तुझ्या चेहऱ्यावर तेज येते, तुझ्या बोलण्यात प्रेम येते, तुझ्या कृतीत स्थैर्य येते, कारण माझी कृपा तुला नव्याने घडवत आहे. मी तुला आतून मजबूत करत आहे. मी तुझ्या भोवती अदृश्य कवच उभं केलं आहे. हे कवच तुला प्रत्येक संकटापासून वाचवेल. स्वामी म्हणतात, तुला आता मार्गदर्शनासाठी मिळालं आहे. तुला आता माझं कवच मिळालं आहे. तुझं जीवन आता माझ्या हातात आहे. त्यामुळे चिंता करू नकोस. फक्त माझं नाव जपत राहा, माझ्यावर विश्वास ठेवत राहा आणि तुझं मन उघडं ठेव, कारण आता तुझ्या आयुष्यात आनंदाचा प्रवाह येतोय. तुझ्या घरात प्रेमाचा सुगंध येतोय. तुझ्या कुटुंबात सुखाचा नवं पर्व सुरू होते. बघ, माझ्या या शब्दांनीच तुझ्या आता एक किती मोठा बदल निर्माण केला आहे. तुला हलकं वाटतंय, तुला नवं वाटतंय, तुला सुरक्षित वाटतंय. ही माझी कृपा आहे. तू आता त्या कृपेचा प्रवाहात आहेस. आजपासून प्रत्येक दिवस तुझ्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. आजपासून प्रत्येक क्षण तुझ्यासाठी नवा आशीर्वाद घेऊन येईल. स्वामी म्हणतात, आता तू ज्या क्षणी हे शब्द वाचतो आहेस, त्या क्षणी हे शब्द ऐकतोय,
त्या क्षणी माझा आशीर्वादाचा प्रवाह तुझ्या जीवनात उतरत आहे. तुझ्या घरात, तुझ्या मनात, तुझ्या हृदयात एका नवा उत्साह निर्माण होतो आहे. जे दुःख, जे ताण, जे ओझ तू इतके दिवस पेललंस ते आता हळूहळू वितळत आहे. आज मी तुला सांगतो, माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. मी तुला धरून ठेवते. तू एकटा नाही. तू कितीही अडचणीत असशील, कितीही तुटलेला असशील, पण माझं नाव तुझ्या मनात आलं की मी तुझ्या जवळ येतोय. तू मला बोलवतोय, मी तुझ्या धावत येतोय. आज मी तुझ्या घरात आलोय आनंदाची बातमी घेऊन. बाळा, मी तुला सांगतो, जे घडणार आहे ते फक्त एक साधा प्रसंग नाही, तो तुझ्या जीवनातला नवा टप्पा आहे. तू इतकं काळ वाट पाहिली आहे, प्रार्थना केली आहे, अनेक वेळा माझं नाव घेतलं आहे. आज तीच प्रार्थना उत्तर देत आहे. आज तुझ्या दारात जो माणूस येईल तो फक्त माणूस नाही, तो माझा संदेशवाहक आहे. त्याच्या ओठांवर तुझ्यासाठी शुभवार्ता आहे. त्याच्या हातात तुझ्यासाठी नवा संधीचा दरवाजा आहे. त्याच्या नजरेत तुझ्यासाठी प्रेम आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ही वेळ तुला उचलून घेण्याची आहे. तू फक्त माझं नाव मनात घेत राहा. श्री स्वामी समर्थ. एवढं म्हटलं तरी माझं सामर्थ्य तुझ्या जीवनात सक्रिय होत आहे. हे नाव म्हणजे ऊर्जा आहे. हे नाव म्हणजे प्रकाश आहे. हे नाव म्हणजे तुझं कवच आहे. हे नाव जपलं की तुझ्या आयुष्यातील सगळी अडथळे, अंधार, दुःख, रडणं वितळायला लागतं. बघ, आज तुला आतून किती हलकं वाटतंय. तुला एकच वेगळाच प्रकाश जाणवतोय. हे माझं अस्तित्व आहे. मी तुझ्या घरात, तुझ्या मनात आहे. मी तुला उचलतोय, तुला नव्या ऊर्जेत ठेवते. आजपासून तुझ्या घरात सकारात्मकता भरून राहील. आजपासून तुझ्या जीवनात नवं पर्व सुरू होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुला आता पैशांची चिंता उरणार नाही. तुला आता आरोग्याची चिंता उरणार नाही. तुला आता नात्यांची चिंता उरणार नाही. कारण मी स्वतः तुझ्या घरात पाऊल ठेवलंय. मी आता तुझं कवच झालं. तुझ्या प्रत्येक अडचणीवर मी लक्ष ठेवते. तुला जिथे जे हवं आहे ते योग्य वेळी मिळेल. माझ्या वेळेला उशीर नाही, माझ्या वेळेला चुका नाही. माझा वेळ म्हणजे सर्वोत्तम वेळ आणि आता माझा वेळ तुझ्या आयुष्यात आला आहे. तू म्हणतोय, हे खरं आहे का? हो बाळा, हे खरं आहे. कारण माझं बोलणं म्हणजे सत्य. मी जे सांगतो ते घडतं. मी जे ठरवतो ते होतं. मी जे आशीर्वाद देतो ते वास्तवात होतं. आज माझा आशीर्वाद तुझ्यावर आहे. आजपासून तुला हे जाणवेल, गोष्टी बदलू लागल्या आहे. परिस्थिती सुधारू लागली आहे. लोकांची वागणूक बदलू लागली आहे. पैशाचा प्रभाव वाढू लागला आहे. आरोग्य सुधारू लागलं आहे. मन शांत होऊ लागलं आहे. तर आजचा अशा प्रकारे हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय स्वामी समर्थ.